अंमळनेरच्या दृष्टिकोनातून आणि उभ्या महाराष्ट्राच्या भारताच्या दृष्टिकोनातून आमच्यासाठी थोडीशी ही दुःखद घटना जरी असली आणि दुःखाचा दिवस जरी असला तरी सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून ज्या दादांचे आम्ही सातत्याने वाढदिवस साजरा करत होतो, त्यांची जयंती साजरी करण्याचा दिवस येतोय, ही आमच्यासाठी दुर्भाग्याची गोष्ट होती. अंमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून दादांची एक शेतकरी असल्यामुळे, दादा स्वतः शेतकरी पुत्र आणि स्वतः शेतकरी असल्यामुळे त्यांचं एक प्रतिकृती, शेतकऱ्याचं एक प्रतिकृतीच्या माध्यमातून अंमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इथं आज आम्ही त्याचं उद्घाटन केलं. खरं तर हे सुनेत्रा वहिनींच्या हस्ते करायचं होतं, परंतु आज जयंतीनिमित्त याची प्रामुख्याने ती जबाबदारी माझ्यावर आली आणि त्याचं उद्घाटन झालेलं आहे. दादा, आज मुख्यमंत्र्यांचा देखील वाढदिवस आहे, मुख्यमंत्र्यांना काय शुभेच्छा? मुख्यमंत्री महोदयांना खरोखर मनापासून त्यांच्या जन्मदिवसानिमित्त संपूर्ण अंमळनेर विधानसभा क्षेत्राच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांचं राजकीय आयुष्य धडाडीचं राहो आणि विकासाचा रथ ते असाच पुढे नेवो, अशा त्यांना आमच्या सगळ्या अंमळनेरवासियांकडनं त्यांना शुभेच्छा. मनापासून मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून त्यांचे आभार मानतो की मैत्री कशी असावी त्यांनी ते सिद्ध करून दिलेलं आहे. त्या दादांना संपूर्ण शासकीय कार्यालयामध्ये त्यांची जयंती साजरी करण्याच्या दृष्टिकोनातून त्याची घोषणा करून त्याचे आदेश दिले. खऱ्या अर्थाने दादांचं काम हे प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये अजर अमर राहो या दृष्टिकोनातून आजची ही घोषणा झालेली आहे आणि तशा प्रकारची जयंती सुद्धा साजरी केली जाते. खऱ्या अर्थाने त्यांची मैत्री ही काही लपून छपून राहिलेली नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी या मैत्रीला साजेसा असा एक चांगला निर्णय घेतला, म्हणून मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभारही मानतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो. दादा, तुमच्यासारख्या कार्यकर्त्याची प्रत्येकाची या ठिकाणी अपेक्षा राहिली होती की दादांच्या जागेवर सुनेत्रा पवार यांना सगळेजण पाहत आहेत. काय वाटतं, सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री झाला पाहिजे? खरं तर दादा 2004 सालीच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते अशी भावना ही उभ्या महाराष्ट्रामध्ये होती, पण काही ना काही कारणामुळे ते 2004 साली मुख्यमंत्री होऊ शकले नाही. परंतु सातत्याने पक्ष वाढीच्या दृष्टिकोनातून दादांनी अथक असे प्रयत्न केले आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेचं आणि महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्यांची इच्छा होती की दादांना एक दिवस मुख्यमंत्री म्हणून बघावं. मला आत्मविश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये हा जो विकासाचा गाडा आहे आणि जी जबाबदारी आहे ती सुनेत्रा वहिनींनी स्वीकारलेली आहे आणि ती स्वीकारत असताना त्यांनी आता पुढच्या काळामध्ये कार्यकर्त्यांच्या अपेक्षा ह्या फार मोठ्या वाढलेल्या आहेत की त्यांनी दादांच्या जागी एक महिला मुख्यमंत्री भविष्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. पण शेवटी मुख्यमंत्री व्हायचं असेल तर आकडा गाठावा लागतो, बहुमताकडे जावं लागतं. पण महाराष्ट्राची जनता नक्की एक ना एक दिवस राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा वहिनींना बघतील आणि आमचे प्रयत्न तसे राहतील. Hey!